हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचन या चॅनलमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी समाधानी आणि आनंदी जावो. तर सकाळची सुरुवात इथून तुम्हाला मी भाजी निवडण्यापासून व्हिडिओ शूट केलेला आहे. तर ही जी चिवची भाजी आहे, आता ही सकाळी जर निवडायला घेतली ना, म्हणजे सकाळी थोडा वेळ राहतो 10-15 मिनटं, तर त्या वेळात निवडून घेते. आणि या भाजीला निवडायला बराच वेळ लागतो, तेव्हा कुठे ती भाजी व्यवस्थित निवडल्या जाते. कारण याच्यामध्ये इतका कचरा असतो ना, आणि त्यातल्या त्यात माती भरपूर असते, त्यामुळे मग ती सकाळी निवडून घेते. मी चहा घेतला की थोडा वेळ वेळ असतो तेव्हा निवडते, त्यानंतर बाकी कामे. तर इथे भाजी वगैरे निवडून घेतली आणि व्हिडिओ थोडा फास्टमध्येच केलेला आहे. त्यानंतर इथे फरशी पुसायची होती, गॅस ओटा. तर म्हटलं चला ते पाणी घेऊन या. आणि त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला आता डेली रुटीन शेअर करत आहे. तर इथे गॅस ओट्यासाठी पाणी वगैरे घेतलं. भांड्याचा पसारा पडलेलाच आहे, भांडे वगैरे घासायचे आहे. आणि आता बघू शकता, हा साईड म्हणजे इकडनं मोबाईल ठेवला की असा भाग दिसतो. आणि इथे खिडकी आहे, आधी पडदा होता, तिथे कूलर लावलेला आहे. तर कूलरची हवा पाहिजे तशी येत नाही, कारण खूप अंतर पडतं बेड आणि खिडकीचं. तर असं त्यानंतर इथे भांडे घासायला घेतले, गॅस ओटा क्लीन केला, किचन आवरली आणि म्हटलं चला भांडे घासून घेऊया. तर इथे भांड्याचा पसारा, त्यानंतर कपडे, आधी भांडे घासून घेणार नंतर कपडे. तर आता आभाळाचं वातावरण असं झालेलं आहे ना, की काय सांगायचं तेच समजत नाही. आता नेमका पाणी येतो, नंतर पावसाळ्यामध्ये पडणार नाही, असं विचित्र वातावरण झालं. त्याच्यामुळे ना सर्दी खोकला आणि घशामध्ये असं जळजळ वेगळंच काही म्हणजे तब्येतीवर परिणाम होत आहे. आणि त्याच्यामुळे असं वातावरण जर ज्या ऋतूमध्ये जे वातावरण असलं तेच बरं राहते. जसं उन्हाळ्यामध्ये ऊन, पावसाळ्यात पावसाळा, असं असल्यानंतर बरं राहते. आता उन्हाळ्यामध्ये ऊनही तशीच तापते, म्हणजे पाऊसही येतो. असं विचित्र कॉम्बिनेशन झालेलं आहे. आणि गरमी पण खूप होते, आणि त्याच्यामुळे की नाही सर्दी खोकला ताप हे म्हणजे बरंच वाढलेलं आहे. त्यानंतर भांडे झाले, आता कपडे धुवायचे होते. कपडे आता बऱ्यापैकी होते, शर्ट वगैरे धुवायचे होते. आणि हे शर्ट टी शर्ट म्हटलं पॅन्ट, याला धुवायला बराच वेळ लागतो, कारण आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खराबही लवकरच होतात. तर ते म्हटलं आधी सर्फमध्ये टाकून घेऊया, तोपर्यंत बाकीची कामे. जसं की आता मला गॅस ओटा क्लीन करायचा फरशी पुसायची होती, आणि काही अजूनही बारीक 1-2 कामं होते, म्हटलं ते करून घ्यायचे. तोपर्यंत कपडे छान मुरतात, नंतरच धुवायचे. तर त्यानंतर सकाळचे सगळे कामं आटोपले. आता मी काही पूर्ण याचे व्हिडिओ शूट केलेले नाही आहे. नंतर इथे दुपारचाही वेळ, आता स्वयंपाकाची तयारी. तर म्हटलं चला आधी भांडे वगैरे लावून घेऊया. आणि कामात असलं ना तर प्रत्येक शूट करणं होत नाही, कारण काय कधी मध्येच फोन आला तर मोबाईलवर बोलणं झालं की मग तो मोबाईल ट्रायपॉडवरून काढला ना तर मग तसाच राहून जातो, आणि व्हिडिओ शूट करणं होतच नाही. कामाकामामध्ये मग ते विसरून जाते. तर काही काही म्हणजे क्लिप्स शूट करायच्या राहून जातात. तर असो. त्यानंतर इथे फ्रीजमधून दही काढून ठेवलं, मला करायच्या होत्या आज दही पुऱ्या. म्हटलं आता त्यात खूप थंड आहे, काढून ठेवलं तर बरं राहणार. आणि एकदम थंड थंड जर ते कणकीमध्ये मळलं ना तर पुऱ्या अशा कडक होतात आणि व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आधी काढून ठेवलं तर बरं राहते. भांडे वगैरे लावले आणि इथे म्हटलं चला वरण लावूया. एकीकडे भात, आणि नंतर ती चिवची भाजी आहे ती धुवायची होती. ती भाजी करायचं म्हटलं ना तर खरंच निवडणे धुणे याच्यामध्ये बराच वेळ जातो या भाजीमध्ये, जेवढा की पालक मेथीला जात नाही तेवढा. कारण एकदम छोटे छोटे पानं असतात, त्यानंतर ते निवडायलाच इतका वेळ जातो. आणि ती भाजी अशी जमिनीत असते ना, त्यामुळे माती भरपूर असते त्या भाजीला. तर ही म्हटलं आधी धुवून ठेवायची 3 ते 4 पाण्याने, कारण खूप खराब पाणी निघतं याचं. त्यानंतरच ती करणार. तोपर्यंत एकीकडे वरण होत आहे, भात लावलेला आहे, भाजी झाली की लगेच चपात्या कणिक मळून घ्यायची आहे. आणि त्यानंतर दहीपुरीची कणिक ती पण मळायची आहे. आता बऱ्याच दिवसांनी गोड काहीतरी खायची इच्छा झाली. आधी वाटलं पुरण लावायचं, पण म्हटलं नको राहू द्या. मग दही दिसलं तर म्हटलं दहीपुरीच करायची. आता 2 दिवसाआधी शिरा केलेला होता, पण दही दिसलं फ्रीजमध्ये आणि खूप दिवस झाले मी दहीपुऱ्या केल्या नाही. आणि दहीपुऱ्या ह्या की नाही ताज्यापेक्षा शिळ्या छान लागतात. म्हणजे आपण केल्या की दुसऱ्या दिवशी त्या शिळ्या झाल्या तर त्या खायला छान लागतात. आणि असतं ना काही काही पदार्थ जे की ताजे आपल्याला खायला चांगले वाटत नाही, ते शिळे खायला चांगले वाटतात. जसं की ताजी भाकर ही दुसऱ्या दिवशी शिळी भाकर खायला चांगली वाटते. शिळी भाकर झालं ते कोहळ्याची बोंडं किंवा ह्या दहीपुऱ्या, ह्या शिळ्या खूप छान वाटतात. त्याचप्रमाणे मला गुलाबजाम हे पण म्हणजे ताजे केले तेव्हा आवडत नाही, दुसऱ्या दिवशी आवडतात.
तर असे काही काही पदार्थ असतात जे की आपल्याला शिळे छान वाटतात. तर असो एकीकडे कणिक मळून ठेवली आणि भाजी फोडणी घालायची होती. भाजी फोडणी घातलेली तोपर्यंत म्हटलं चला दहीपुरीचं मिक्स करून घेऊया. तरी ते कणिक घेतली साधारणतः 1 ते 1.5 वाटी. आता अंदाजे घेतली मी इतकं काही मोजून प्रमाण घेतलेलं नाही आहे. आणि दही बऱ्यापैकी आंबट होतं, तर दही पूर्ण वापरणार नाही. तर म्हटलं चला कणिक चाळून घेऊया आणि त्यानंतर याच्यामध्ये दही ॲड करायचं. बरेच जण सोडा वापरतात, पण मी सोडा वापरत नाही. सोडा वापरला ना त्या पुऱ्या व्यवस्थित लागत नाही आणि चव पण चेंज होते. का कुणास ठाऊक मला म्हणजे सोडा अजिबात आवडत नाही कशातच. एक वेळ नाही फुलल्या तरी चालेल, पण मी सोडा नाही वापरत. त्यानंतर याच्यामध्ये दही टाकलेलं आहे. जास्त नाही, थोडंच टाकलं कारण दही खूप आंबट आहे. आणि ही शिळी जी दहीपुरी असते ना याची चव आपली जिलेबी असते त्या टाईप वाटते, आंबट गोड. त्यानंतर इथे मीठ टाकलेलं आहे आणि आता हे छान मिक्स करून घेईल, म्हणजे सर्व कणकीला ते दही लागल्या पाहिजे अशा पद्धतीने. आता माझ्याकडे तर कोणालाच आवडत नाही, फक्त मलाच आवडते. तर म्हटलं चला एखादी वेळा आपल्या तरी आवडीचं करायचं. तर अशा पद्धतीनं सगळं हे मिक्स करून घेतलं. मीठ थोडं जास्त टाकलेलं आहे, म्हणजे कारण दही खूप आंबट असते ना, त्याच्यामुळे मीठ थोडं जर जास्त टाकलं ना चव छान येते. तर सगळं मिक्स केलं आणि नंतर याचा घट्ट असा गोळा करून ठेवणार आहे. आणि तो 10 ते 15 मिनटं आपल्याला सेट होऊ द्यायचा आहे, जेणेकरून छान मुरेल. त्याच्यामध्ये रवा असला तर रवा पण टाकला तर छान होते, पण रवा नव्हता माझ्याकडे म्हणून मी कणिकच वापरलेली आहे. बरेच जण रवा आणि मैदा याच्या करतात, पण त्यापेक्षा मला असं वाटतं की आपल्या गव्हाच्या कणकीच्या केल्या तर छान, म्हणजे खायला पण छान. आणि मैद्याचं म्हटलं तर थोड्या जळच होतात. तर अशा पद्धतीने मळून घेतलं छान. आता हे 10 ते 15 मिनटं सेट होऊ देणार. तोपर्यंत इकडे चपात्या करायला घेते, म्हणजे चपात्या झाल्या की लगेच दहीपुऱ्या करायला घेणार. त्यानंतर इथे बघू शकता भाजी शिजलेली आहे. आता याला थोडं बेसन लावायचं आहे. आता रुचीला ही भाजी आवडत नाही, पण ती आज खाईल नाईलाजाने, कारण दुसरी मी कुठली केलेली नाही. बटाटे नव्हते, टमाटर पण 2-3च होते. तिला चटणी झालेली नसती म्हणून म्हटलं खा आजचे दिवस. तसं तिने पोहे खाल्लेले होते तर जास्त भूक नव्हती, 1-2 चपात्या ती खाईल. तर इथे अशा पद्धतीने बेसन लावून घेतलं आणि भाजी मस्त सुकी झुणक्या टाईप केली ती. आता वरण पण शिजलेलं होतं, म्हटलं चला वरण करून घेऊया. एकीकडे भाजी झालेलीच आहे, भात पण होत आलेला आहे आणि आता वरण करून घेते पटकन. आता साधंच वरण करणार आहे, वरणाला काही तडका देत नाही. आणि आता लवकरच सामानाचं शिफ्टिंग करायचं आहे. आता हे सामान म्हटलं ना तर इतका प्रश्न पडतो की पॅकिंगचं, आणि त्यात नाही म्हणता म्हणता 4-8 दिवस तर सहज जातात पूर्ण सेट होईपर्यंत नेण्यापासून. तर हे सामान इतकं कसं करायचं हेच खूप टेन्शन येते उन्हाळ्याचं. तर असो हळूहळू काही ना काही सामानाचं करावं लागेल. त्यानंतर इथे बघू शकता ही भाजी झालेली आहे. म्हटलं चला आता लवकरच चपात्या करायच्या. तर एकीकडे चपात्या झाल्या करून, तो काही व्हिडिओ शूट केला नाही. आता करायच्या होत्या पुऱ्या. तर इकडे साखरेचा पाक केलेला आहे, त्यामध्ये विलायची घातली, पाक तयार होत आलेला आहे. म्हटलं आता पटकन पुऱ्या करून घेते. आता वाजलेले आहे 1:15, कारण हे करायला थोडा वेळच गेला माझा. स्वयंपाक तर झालेला आहे, आता नाही म्हणता म्हणता 2 तर वाजतील आरामात. तर म्हटलं चला पटकन पुऱ्या करून घ्यायच्या. आणि तेल पण गरम झालेलं होतं. एकीकडे पुऱ्या लाटायला घेतल्या आणि याला थोडं तेल लावलं मी, कारण हाताला ते थोडं चिकटत होतं, थोडं जास्त मऊ झालेलं होतं त्याच्यामुळे. आणि थोडं कोरडं पीठ. आता असं वाटलं साखरेमध्ये पाक थोडा कमी होईल म्हणून आणखी थोडी साखर घातली. आणखी म्हटलं 5-10 मिनटं ते उकळू द्यायचं छान, तोपर्यंत इकडे पुऱ्या करायच्या. तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे. अगदी पातळ नाही, थोड्या मिडियमच ठेवल्या. आणि त्यानंतर 1-2 करून घेतल्या, नंतरच मग मी त्या तळायला घेतल्या. कारण की एका वेळेस जर इकडे लाटणं करणं म्हटलं तर मग तेल खूप गरम होऊन जातं आणि गॅस पण वाया जातो. तर अगदी कमी फ्लेमवर तेल गरम होऊ देते आणि त्यानंतरच पुऱ्या लाटायला घेते. आता ह्या दही पुऱ्या आहे ना, तर ह्या आमच्या विदर्भामध्ये जास्त करतात. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही पद्धत वेगळी असते. कोणी कोणी दही वापरत नाही, तर साध्या पाकातल्या करतात. पण ह्या दह्यातल्या केल्या ना तर चव एकदम भारी लागते. एकदा करूनच बघा. तर बघा मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि थोडी ब्राऊनच होऊ दिली मी, कारण अशा तर ओळ्या जर अशा ब्राऊन झाल्या ना त्या पुऱ्या छान दिसतात आणि खायला पण छान होतात. आणि त्यानंतर पटापटा अशा 1-1, 2-2 लाटून घेतलेल्या आहे आणि सर्व पुऱ्या तळून घेतल्या. आणि इकडे पुऱ्या गरम पूर्ण तळून झाल्या की मग आपल्याला लगेच पाकातून 2-2, 3-3 करून त्या काढायच्या आहे.
म्हणजे एकदम एका वेळेस पाकात टाकून ठेवायच्या नाही, नाहीतर मग ते कसं पाक पूर्ण शोषून घेईल आणि बाकी पुऱ्या तशाच राहतील. तर अशा पद्धतीने सर्व पुऱ्या करून घेतलेल्या आहे. त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळचे वाजलेले आहे 4:30-5. तर दळण निवडायचं होतं. म्हटलं चला बाहेर बसून दळण निवडूया. बाहेर बसली तर खरी, पण गरम वाफा इतक्या लागत आहे ना भरपूर. पण म्हटलं चला जास्त काही म्हणजे खडे वगैरे नव्हते, लवकरच निवडून होईल ते. तर इथे दळण वगैरे निवडायला घेतलं. दळण आता बऱ्याच दिवसाचं आणलेलं नव्हतं आणि आता आधी ज्या चक्कीवरून आणायची तिथून आणणं बंद केलं, दुसरीकडून आणते. पण ती चक्की पण संध्याकाळचीच चालू होते, दिवसा राहत नाही. आणि त्यातल्या त्यात आज सुरू राहील की नाही राहील शक्यता कमी आहे, कारण तिथे कुठलं तरी लग्न आहे. त्याच्यामुळे बघते आता दुसरीकडून आणेल. तर म्हटलं चला हे पटकन दळण निवडणं झालं की मग आता बाकीची कामे. दळण वगैरे निवडून घेतलं. आज नळं येणार होते. त्यानंतर इथे कपडे काढायला घेतले. तर असं आजचं माझं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आता डेली न येता एक दिवसाआड येत आहे. तर प्रयत्न करते रोज व्हिडिओ टाकायचा, पण काही कारणामुळे राहून जातो. तर एक दिवस शॉर्ट आणि एक दिवस लाँग व्हिडिओ असं टाकते मी. तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा. त्यानंतर इथे कपडे वगैरे काढून घेतले आणि म्हटलं चला कपडे सेट करूया. कूलर चालू असल्यामुळे इकडचं दार बंद ठेवलेलं आहे, नाहीतर मग एकदम गरम वाफ येते, रूम थंड होत नाही. त्याच्यामुळे ते दार बंद असते दुपारचं. आणि आता हे सर्व कपडे सेट केले आणि आता झाडझूड करायची होती, नंतर भांडे. आता आपलं गृहिणीचं रोजचं डेली रुटीन. तर त्यानंतर म्हटलं चला इथेच व्हिडिओला एंड करते. बाय बाय.